श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या यूट्यूब चॅनलमध्ये. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला सर्वात जास्त निकड आहे ती म्हणजे पैशांची. यामुळे प्रत्येकजण मेहनतीबरोबरच आध्यात्मिक उपायही करण्यासाठी श्रीमंतीचा मार्ग शोधत असतो. श्रीमंत होणे कुणाला नको आहे, म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी अशाच काही गोष्टींचा अभ्यास करून धनप्राप्तीचे मार्ग सांगितलेले आहेत. यावरील एक उपाय जो मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि तुम्ही तुळशीमध्ये ह्या उपायाचा वापर करून ती एक वस्तू जर ठेवली तर तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतात. कोणत्याही शुभ मुहूर्तावर महालक्ष्मीचे प्रतीक असणारे गोमती चक्र घरी आणून त्याची पूजा करायची आणि त्याच्याबद्दल काय विधी करायची ह्याची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याला सिद्ध करून ह्या गोमती चक्राचं कशा पद्धतीने पूजन करायचं आहे आणि त्यामुळे काय फायदे होणार आहेत याची सर्व माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. गोमती चक्र हे गोमती नदीत आढळते. याच्या एका भागावर सुदर्शन चक्राचे चिन्ह असते, म्हणूनच याला काही ठिकाणी सुदर्शन चक्र देखील म्हणतात. गोमती चक्र घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, म्हणूनच धनप्राप्तीसाठी गोमती चक्र कसे उपयोगी ठरू शकते हे आपण आधी जाणून घेऊया. कोणत्याही दिवशी तुम्ही 5, 7, 11 किंवा 21 अशा संख्येमध्ये गोमती चक्र घरी आणू शकता. गोमती चक्र घरात आणून नुसते ठेवले तरी त्यामुळे धनात वाढ होते अशी मान्यता आहे. तथापि गोमती चक्राला जर सिद्ध करून आपण देवाऱ्यात, तुळशीत किंवा तिजोरीत ठेवले तर त्याचे 100 पट जास्त फायदे तुम्हाला पाहायला मिळतात. ते सिद्ध करण्याची विधी आधी मी तुम्हाला सांगते. एक वाटी घ्या. ही वाटी कोणत्याही धातूची असली तरी चालेल. वाटीत गोमती चक्र ठेवा. त्यावर पाणी, गंगाजल, गुलाबजल टाकून गोमती चक्र धुवून घ्या. एका लाल रंगाच्या कपड्यावर ठेवून त्याला हळद, कुंकू, चंदन, अक्षदा वाहून फुले अर्पित करा. धूप अगरबत्ती दाखवा आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला की हे गोमती चक्र सिद्ध होते. शास्त्रानुसार हे सिद्ध केलेले गोमती चक्र तुम्ही घरात ठेवल्यास महालक्ष्मीच्या कृपेची प्रचिती तुम्हाला येते. अडकलेला पैसा मोकळा होतो. पैशांचे मार्ग तुमच्या समोर राहतात आणि पैशांची आवक सुरू होऊन घरामध्ये सुखसमृद्धी येते. आता हिंदू धर्मामध्ये तुळस खूपच पूजनीय मानली जाते. तुळस केवळ पूजेसाठी नाही तर औषधी गुणधर्मांसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप आहे त्या घरात नेहमीच सुखशांती आणि समृद्धी नांदते. तुळशीला आपण लक्ष्मी देवीची रूप देखील मानतो. तुळस जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते, त्यामुळे वातावरण देखील स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी त्याची मदत होते. तुम्ही दररोज सायंकाळी तुळशीला दिवा लावून देखील पूजा करत असता. म्हणूनच एकंदर तुळस ही सुखशांती आणि ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला माहीतच आहे की गोमती चक्र हे एक नैसर्गिक रत्न आहे. हे गोमती नदीच्या काठावरती आढळते, म्हणूनच याला विशेष महत्त्व आहे. आता हे तुळशीत ठेवले तर तुम्हाला मानसिक शांती हवी असल्यास गोमती चक्र तुळशीत ठेवा. तुळशीत गोमती चक्र ठेवल्याने मनात शांती लागते. कुंडलीत ग्रहांचे काही दोष असल्यास तुम्ही तुळशीत गोमती चक्र ठेवा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. सतत आर्थिक चणचण जाणवत असेल तर तुळशीमध्ये तुम्ही गोमती चक्र ठेवा, त्यामुळे पैशांची अडचण देखील दूर होते. तुळशीच्या रोपात गोमती चक्र ठेवल्याने घरात सुखशांती नांदण्यास देखील सुरुवात होते. जर घरात वारंवार कोणी आजारी पडत असेल तर घरामध्ये तुळशीच्या रोपात गोमती चक्र ठेवा, त्यामुळे घरातील आजारांचे प्रमाण हे कमी होईल. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढवायचा असेल तर गोमती चक्र तुळशीच्या रोपात ठेवा, त्याचाही फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुमच्या घरामध्ये गोमती चक्र आणा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.